कॉस्मिक एनर्जी काय एक फ्रिक्वेन्सी आहे. प्रत्येक गोष्टीची एक फ्रिक्वेन्सी आहे. समजा की एखादी व्यक्ती आहे, ती पैशाला बघून काय म्हणते, एखाद्या व्यक्तीने समजा फॉर्च्युनर घेतली हं, हं, अचानक, हं, तर ती म्हणते, "अरे यार, फॉर्च्युनर घेतली म्हणजे काय? 2 नंबरचा पैसा आहे." हं. 2 नंबरचा पैसा म्हणजे काय एक्झॅक्टली? कारण त्यांनी त्या डोक्यात ती तशी फ्रिक्वेन्सी बनवली की अचानक माणसाकडे पैसा येऊच शकत नाही. हो. तशी एक फ्रिक्वेन्सी झाली. हं, हं. हा ॲक्चुअली टर्म लॉ ऑफ अट्रॅक्शन मधला आहे. अच्छा. ठीक आहे? किंवा मॅनिफेस्टेशन मधला आहे. हं, हं. स्टिल मी हे सांगू शकतो की त्या कुंडलीप्रमाणे त्यांनी कुठल्या पद्धतीचा स्वभाव अडॅप्ट करायला पाहिजे, जेणेकरून त्याची फ्रिक्वेन्सी ट्यून होईल पैशाच्या रिलेटेड. ओके. म्हणजे आम्ही जसं एक एक्झाम्पलला सांगतो, जसं कुंडलीमध्ये आपण जेव्हा बघतो, हं. तर एक पर्टिक्युलर ग्रह आहे, जसं राहू आहे असं समजा. राहू जेव्हा येतो ना, तो ह्यूज देतो, मोठ्या प्रमाणात देतो. ओके. ठीक आहे, तो मोठ्या प्रमाणात पैसा देणारा आहे. हं. पण जेव्हा हा केतूमध्ये येतो ना, हं, हं. केतूमध्ये आला तर माणसाला तुकड्यात पैसा भेटतो. हं. मग आम्ही त्याला काय सांगतो, तुला आहे ना सबस्क्रिप्शन बेसमध्ये काम करावं लागेल. हं, हं. राईट? मग जेव्हा राहू असतो त्यावेळेला सांगतो तुला वन टाइम काम करावं लागेल. हं. पण हे काय की त्याचा जो बिझनेस आहे किंवा त्याचा जो व्यवसाय आहे, त्या व्यवसायाच्या पूरक कुठल्या बेसवरती तो पैसा कमवू शकतो, हे आपण त्याला सांगतो. त्याला आपण फ्रिक्वेन्सी ट्युनिंग म्हणतो. ओके. आणि त्या कुंडली बरोबर ते ट्यून व्हायला पाहिजे. तर मग मजा आहे.